नमस्कार मंडळी. आज मी अकोला तालुक्यातील कोतुळ गावाला आलेलो आहे. कोतुळ गावामध्ये डेरे पाटलांचा गोठा आहे आणि डेरे पाटील आपल्या सनटेक मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं जे खाद्य आहे गेल्या 7 ते 8 महिन्यापासून वापरतात. तर त्यांच्याकडे आज आपण जे बघतोय ही काय 50 लिटरची गाई आहे. आता ती वेली आणि त्यांच्या बाकीच्या पण गाय चांगल्या आहे. तर ते आपलं खाद्य आहे गेल्या 8 महिन्यापासून वापरतात. त्या खाद्यापासून कसा रिझल्ट आला ते आपल्याला डेअरी पाटील सांगतील. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार डेअरी पाटील. नमस्कार. तुमचं नाव? ज्ञानेश्वर बाळासाहेब डेरे. बर. तुम्ही हे खाद्य किती दिवसापासून वापरताय? 8 महिने झाले साहेब खाद्य चालू आहे. खाद्य कोणतं वापरताय? खाद्य कांडे वापरतो हा. आणि सनगोल्डचं प्रोटीन आहे. सनगोल्डचं प्रोटीन आणि कांडी सनगोल्डचीच कांडी पंचगंगा. तुम्ही खाद्याचं प्रमाण किती आहे? आता ही 50 लिटरची गाई आहे. हा. आमच्या पाठीमागच्या वर्षी तिने 50 लिटर दूध दिलेलं आहे. आता तिला जाणून एक 8 दिवस झाले. ती आता 40 प्लस आहे आपल्याच खाद्यावर. अच्छा, 40 प्लस आहे. ती अजून वाढणार आहे. तिला आपण पंचगंगा कांडी 3 किलो देतो. सकाळी 3 किलो, संध्याकाळी 3 किलो आणि प्रोटीन सकाळी 2 किलो, संध्याकाळी 2 किलो देतो. आणि इतर गायांना 20 लिटरच्या गायला 2 किलो 1.5 किलो प्रोटीन आणि 2 किलो कांडी देतो. पंचगंगा जे खाद्य वापरतो या खाद्यामुळे गायांच्या तब्येतीत काय सुधारणा झाली पहिल्याची आणि आताची? गायांची तब्येत पूर्णपणे मेंटेन झाली. त्याच्यानंतर दुधाची क्वालिटी वाढून गेली. पहिल्यांदा आपली क्वालिटी 2.5 फॅट लागत होती. आता 4.0 4.2 अशी फॅट लागते. फॅट पण वाढली. एसएनएफ वाढला. गायांची तब्येत बी वाढली. रवंत मध्ये पोटी एकदम क्लिअर पडायला लागली. शेण घट्ट यायला लागलं. गायची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती क्लिअर झाली. काय बोळकंडत वगैरे काहीच नाही. चालेल, तुम्ही खाद्य कंटिन्यू वापरा आणि पुढे पण तुम्हाला म्हणजे असं कंटिन्यू रिझल्ट राहणार आहे. कंपनीचं खाद्य चांगलं आहे खाद्य. चला, नमस्कार.